पांजू भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव आणि अनुभवाचा खजिना 40+ माध्यमातून इतरत्र स्पर्धा सुद्धा ते करत असतात आणि या आपण भारतराव सर यांचा आवाज ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ पांजू. थेट जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. धन्यवाद प्रमोदजी शेडगे. या मुलाची देखील भरपूर मेहनत आहे. लक्षात ठेवा, कमी वेळेमध्ये सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये समालोचन करणं म्हणजे एखादा वडापाव खाणं इतकं सोपं नाहीये. त्यासाठी स्ट्रगल करावं लागतं, मेहनत करावी लागते. तुमची एखादी व्हिडिओ क्लिप जी आहे ती पाठवावी लागते. त्यानंतर सिलेक्शन कमिटी तुम्हाला चेक करेल आणि त्यानंतर मात्र सुप्रीमो सारख्या एका मोठ्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची तुम्हाला संधी दिली जाईल. ज्याप्रमाणे प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं की मला सुप्रीमो खेळण्यासाठी मिळावी, त्यासाठी देखील भरपूर स्ट्रगल करावं लागतं त्या खेळाडूला. त्याप्रमाणे समालोचकांना देखील भरपूर मेहनत करावी लागते सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी. चला 12th मॅन सागर स्मृती टीम कॅप्टन आपला 12वा खेळाडू पाठवून द्या प्लीज, विनंती करतोय. 12वा खेळाडू पाठवून द्या. सागर स्मृती आई चंडिका कोपर. कोण आहे? नारायण आहे का बॉलर? ओके, नारायण गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज त्या ठिकाणी पाहतोय प्रणय आणि नॉन स्ट्राईकला अपूर्व. पहिला चेंडू ऑन द राईट, चेंडूला खेळला गेला डाऊन द ग्राउंड. चेंडू मिड विकेट डीप मध्ये निघून जातोय. इथे मात्र चेंडू गेटवेच्या मधून निघून जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी नशिबाचा चौकार. 4. पहिल्या चेंडूवर आपण बऱ्याचदा चौकार पाहिला आपण संपूर्ण दिवसामध्ये. स्टार्ट बऱ्याचशा मॅचेसच्या ज्या स्टार्ट झाल्या आहेत ते चौकारानं स्टार्ट झाल्या आहेत. शेखर किणी आमच्या संमित आहेत आणि या देखील मॅचची आपण स्टार्ट चौकाराने पाहिली. मिसफील्ड झाली होती. डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळला गेला होतं आणि फिल्डर देखील त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करण्यासाठी आलं होतं. मात्र दोन्ही पायाच्या मधून तो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला होता. यावेळेस देखील चांगला फटका. 2 धावा इथे नक्कीच मिळतील. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 6. या संघाला पुढे जाण्यासाठी केला होता हट्टहास यंगस्टर चषक 2025 या स्पर्धेचा. माकणेचा संघ पुढे यायला हवा. माकणेचा संघ पुढच्या काही मोठमोठ्या स्पर्धा ज्या आहेत फक्त माकणे किंवा पालघर किंवा सफाळा यापर्यंत मर्यादित नसता या संघानं पुढे म्हणजेच मुंबई परिसरामध्ये खेळावं, वसई तालुक्या परिसरामध्ये खेळावं, भिवंडी परिसरामध्ये या संघानं खेळावं. हा मात्र एक प्रामाणिक प्रयत्न आहे यंगस्टर्स माकणे या कमिटीचा. दबा आपण फळकावर पाहतोय त्या म्हणजे 7 दबा फळकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. त्यावेळेस फ्लिकचा फटका आहे. अगदी बॅट अँड पॅडच्या मधोमध हा चेंडू यॉर्कर हाताळला होता. सुरेख फटका फ्लिकचा खेळला गेला स्क्वेअरच्या दिशेनं. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होताना 4 धावांसाठी चौकार. मगाशी देखील आपण एक चांगली इनिंग प्रणय यांची पाहिली. अपूर्वाने देखील चांगले 7 प्रणय यांना दिली आणि एक मोठं टार्गेट म्हणजे 102 तब्बल 102 धावा 5 षटकांमध्ये झलकावल्या होत्या. हे विसरता कामा नाहीये. एक मोठं टार्गेट सेट केलं होतं समोरच्या संघासमोर. मिस्टर स्टोक आहे. चेंडू बराच काळ हवेत आहे. इनफिल्डच्या वरून स्टोक खेळला गेला. कॉर्नर बाउंड्रीचा फिल्डर वेगाने येतो, चेंडूला फील्ड करतोय. तत्पूर्वी या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या 2 धावा. मैत्री सफाळे या टीमच्या अगेन्स्ट 102 धावा उभारल्या होत्या यंगस्टर्स माकणे या टीमनं. इथून मात्र संघ बदललाय. जरी यंगस्टर्स माकणे आजच्या दिवसातील दुसरी मॅच खेळत असला तरी देखील सागर स्मृती आई चंडिका कोपर या टीमने देखील जो वेळ बसून डगआउट रिझर्व मध्ये घालवलाय त्या वेळेमध्ये भरपूर काही मी म्हणेल या स्पर्धेच्या विषयी, या मैदानाच्या विषयी मात्र जाणकारी घेतले. कॅप्टन सोबत चर्चा करताना कॅप्टन आम्हाला म्हटलंय की कुठल्या एंडनं आम्हाला हिट करायचं आहे आणि कुठल्या एंडनं आम्हाला डिफेन्स करायचा आहे. या गोष्टी आम्ही नोटीस केल्या. या मैदानावर भरपूर वर्ष या मैदानावर खेळतोय त्यामुळे या मैदानाचा अंदाज ज्याप्रमाणे यंगस्टर्स माकणे टीमला आहे त्याप्रमाणे या मैदानाचा अंदाज आम्हाला देखील आहे. त्यामुळे कदाचित ही मॅच रफ अँड टफ होऊ शकेल. कमेंट्री बॉक्समध्ये मंगलदाजी घरत आमच्या समित जोडले गेलेले आहेत. धावसंख्या आपण फलकावर पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते मैदान फलकावर यंगस्टर्स माकणे या टीमची.
थँक्यू व्हेरी मच भारतजी रावसाहेब. आणि ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. या अगोदर आपण भारत राऊत सरांचा आवाज आपण ऐकतायत. ऑन साइडला प्रणयच्या बॅट मधून क्लास दर्शवत असताना आपण पाहताय सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता ही ताकद आहे या खेळाडूची. एका साइडला आपण पाहिलं नारायण वजेला जो कोपर एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु त्याच षटकामध्ये 13 रनचं चॅलेंजिंग ओव्हर आपल्याला पाहायला मिळालं. चौकार आला आणि संघाची धावसंख्या 17. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपण पाहताय 360 डिग्री मध्ये खेळत असताना प्रणय गरजच्या बॅट मधून लगातार हा दुसरा चौकार. व्हॉट अ बॅटिंग, क्लास 4. थँक्यू. सध्या तरी आपण पाहतायत अशा प्रकारचं वादळ प्रशांत घरच्या बॅट मधून येतं. तर इथून स्विचिटचा फटका खेळण्याची तयारी होती, परंतु इथे कमबॅक केलं गोलंदाज दीपेशने. दीपेश वजे फार कमी वेळेत या खेळाडूने सुद्धा खूप चांगली गुणवत्ता सिद्ध केले. नंदू काका यांचे ते सुपुत्र आहेत नंदकुमार वजे आणि त्यांचे पिताश्री खूप चांगले एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते कुपर गावातून. आणि दीपेशने घेतली विकेट. फलंदाज बाद. पहिला धक्का प्रणय घरच्या स्वरूपात 21 वर पहिला धक्का. स्टार्ट अगदी नेत्रदीपक झाले. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात आतापर्यंत 8. या विकेटच्या निमित्ताने या ऐकूया कॅन्डीला. प्रणय घरतने त्याच पद्धतीने बॅटिंग केली, परंतु मोठ्या इनिंगला तो परावर्तित करू शकला नाही. राजने प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आशू यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल. सिंगल मिळेल. अपूर्व गावड पुढे सरसावतायत. यावेळेला आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. चांगली फिल्डिंग होती. या संघाने अतिशय चांगला खेळ केला. चंदन सारच्या मैदानात जी सुरू आहे V24 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत विजय घरत मामा चषक. आणि काय क्वालिफाय होताना हा संघ पाहायला मिळतो. कालच्या दिवसामध्ये तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला मनगडचा वापर करत असताना चेंडूला फक्त दिशा दिली. दीपेश वजे फार वेगाने धावतायत. यावेळेला विकेट मिळण्याचे चान्सेस होते, परंतु जीवाची आकांक्षा केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला महत्व दिलं जातं आणि तेच करत असताना आपण पाहताय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 5. पहिल्या मॅच मध्ये 102 धावा या संघाने प्रतिस्पर्धी संघाबरोबर केल्या होत्या. मैत्री सफाळे डिजिटल स्कोरर म्हणून साई घरत भूमिका बजावत असताना यावेळेला अप्रतिम क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. इम्प्रोव्हायझेशन. यावेळेला प्रशांत घरची खरोखरच आठवण झाली. कृष्णा लक्ष्मण सातपुते आणि खास करून इंटरनॅशनल क्रिकेटर भारताचा एक अप्रतिम चांगला T20चा कॅप्टन अर्थातच सूर्या. आता इथे मात्र आपण पाहू शकताय सूर्यकुमार यादवची तर आठवण करून दिली अपूर्व गावडने, परंतु क्लास ज्याला म्हटलं जातं आणि खास करून एबी डिव्हिलियर्स या खेळाडूची आठवण करून दिली. ब्रँडन मॅकलमची आठवण करून दिली. पहा फटका हा 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर जमिनीलगत. दीपेश वजेचा चांगला चेंडू होता, परंतु चांगल्या चेंडूला काय स्ट्रोक खेळला गेला. अप्रतिम. यावेळेला आपण पाहता संघाची धावसंख्या 28. 2 षटकांचा खेळ झालाय. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. तत्पूर्वी आपण सिद्धिविनायक म्युझिकल ग्रुप विठ्ठलवाडी DJ कुंदन घरत कॅन्डीला भावी पिढीला घडवायला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 वर जाऊन पोहोचली गेली. बॅटिंग केली आतापर्यंत. 2 षटकांचा खेळ झालाय.
आशू यांच्याकडून राज यांच्यासाठी प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 500 रुपये. शेअर मार्केट वाढलंय. घड्यात 5 वाजलेत आणि ही ऊर्जा दिली जाते आशू यांच्याकडून नो डाऊट. यावेळेला आपण पाहतायत अमित पाटील. व्हाईट बॉलचा इशारा विरल नायर सरांकडून. अमित पाटील याच्याबद्दल म्हणायचं झालं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर 2 वेळा 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया आहे आणि अनेक मॅन ऑफ द सिरीज घेताना या खेळाडूला आपण पाहिलंय. लेदर क्रिकेटचे प्रशिक्षण सुद्धा गिरवताना पेलारच्या मैदानात सातत्याने सराव करत असतो. ऑन साइडला अपूर्वचा हा फटका छान आहे. फिल्डर दूर आहेत परंतु 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. चांगली फिल्डिंग. राज यांच्या बॅटमधून 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर शेखर किणी दर्शवतायत की 31 रन. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 15, तिसऱ्या षटकात आतापर्यंत तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झाला. 3 रन्स खर्च केलेत. राज स्ट्राइक एंड कडे आहे. अपूर्व आतापर्यंत 5 बॉल मध्ये 12. चांगला फटका आहे. ऑन साइडला फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग होते. भावेश आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे. 12th मॅन ची भूमिका निभावताना 32 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. हितेश पुढे सरसावले गेले होते. एक हरहुन्नरी खेळाडू पण ज्याच्याकडे पाहिलं जातं. कोपर टीमला भरपूर सपोर्टेबल कमलेश किनी असतील, नंदू वजे असतील, काका यांचा भरपूर सपोर्ट आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. नरेश किनी यांचा सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतो. असं कित्येक जण आहेत जे या संघाला खूप चांगलं सपोर्ट करतात. कोपर गावातून टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. व्हाईट बॉल. अमित पाटील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 33 रन्स. 33 या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा आहे आणि बॉल फेकून झालेत 2 वाईड आले. हा बॉल पुन्हा एकदा वाईडच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. ट्राय करतायत अमित पाटील की व्हाईट लाईनच्या आतून मात्र चेंडू डिलिव्हर्ड व्हावा परंतु तो थोडासा वळण घेणारा चेंडू पाहायला मिळतो आणि त्या कारणास्तव नारायण वजेच्या हातामध्ये चेंडू खूप बाहेर जाऊन विसावतो. 34 रन. चेंडू ह्या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतायत वाईड आणि फक्त वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती फलकावर 35. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 2-4 वाईड आलेत म्हणजे 6 बॉल आतापर्यंत हाताळलेत. ऑन साइडला अपूर्वच्या बॅटमधून दीपेश वजेला बीट करत चेंडू निघून जाईल. आउट ऑफ द पार्क. षटकार. व्हॉट अ शॉट. मॅक्सिमम षटकार. भावी पिढीला घडवायला ऑफ साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर होता परंतु चेंडू येईपर्यंत या वेळेला आपण पाहताय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती फलकावर 2च्या मदतीने. काय पॉवरफुल बॅटिंग केली आतापर्यंत. 43 रन्स. चेंडू पाहिला तर यस पंच पुन्हा एकदा वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 44. 5 बॉल वाईट. आतापर्यंत तब्बल 9 बॉल फेकलेत. 17 बॉलचं 1 षटक झालं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. विसरून चालणार नाही. यावेळेला पायवरचा बॉल अगदी नेत्रदीपक जरूर होता. ऑन साइडला खेळण्याचा दृष्टिकोन. लेग स्टंप पिचिंग होती. अपूर्व त्या ठिकाणी वळतायत आणि इथे विकेट मिळण्याचे चान्सेस. यस
लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल, रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळेल, फलंदाज बाद. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा आणि तिसऱ्या षटकातील आत्ता कुठेतरी आपण पाहतायत बॉल फेकून झालेत. 5 बॉलचा खेळ झालाय. ते विकेट पहा किती क्विकली आले होते. हितेश चांगली फेकी केली, परंतु नारायण वजेचं मी कौतुक करेन. MSD प्रमाणे या वेळेला आपण पाहतायत जरूर बॅट स्लाइड करण्याच्या अगोदरच या ठिकाणी आणि अजित म्हात्रे सरांचं ॲक्युरेट लक्ष होतं. फलंदाज बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आकाश घरत चांगली बॅटिंग करत अपूर्व गावत. टाळ्यांचा कडकडाट खेळाडू कक्षांमधून होत असताना पाहायला मिळतो. अप्रिसिएशन करताय सर्व संघ सहकारी. आणि कुठेतरी सकाळच्या सत्रामध्ये सागर स्मृती आई चंडिका कोपर टीम या ठिकाणी जरूर दाखल झाला होता आणि ज्या पद्धतीने पहिली मॅच न खेळल्यानंतर जर आपण पाहिलं तर तुम्हाला थोडंसं कुठेतरी सुस्त वाटतं. आणि अशा वेळेला अमित पाटील तो प्रयोग व्यवस्थित त्याचा घडला गेलेला नाही आतापर्यंत. कारण जेव्हा तुम्ही कंटिन्यूस मॅचेस खेळतात तेव्हा रिदम पकडतो. लयबद्ध तुम्ही होता गोलंदाजीच्या माध्यमातून किंवा फलंदाजीच्या माध्यमातून थोडंसं तुम्हाला वॉर्मअप करण्याची संधी मिळते. चांगला बॉल होता. यॉर्कर पद्धतीने चेंडूला हाताळलं आणि खऱ्या अर्थानं बुंद्यातला चेंडू ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर. आणि तेवढाच अतिशय सुंदर पद्धतीने जोमाने खेळला गेला. 1 रन मेल ऑन ड्राईव्ह खेळत असताना संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर लागली जाते 47. 2 रन्स शेवटच्या बॉलवर आणि संघाची धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस 47. लॉस ऑफ 2 विकेट. चला घाई करा, जरा स्पीडअप करा. आता आपण ड्रॉ टाकूया. मंगलदाजी गरज सर रेडी असतील. शेवटचं अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम चांगला फटका तर आहे राजचा, परंतु तिथे फिल्डर येत आहेत. श्रवण व्हेरी नाईस कॅच. राजच्या खेळीला पूर्ण विराम. आशूने बक्षीस जरूर लावलं होतं ऊर्जा देण्यासाठी, परंतु राजची अंडरस्टँडिंग बॅटिंग पाहायला मिळाली नाही. आणि इथून आपण पाहतायत शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, खूपच शफल झाले होते. चांगला फटका होता, परंतु परफेक्ट या वेळेला क्षेत्र निवडलं नाही आणि त्याचा नतीजा आउट. रोहन पाटील बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कॅन्डी यांना देऊया संधी. आज इंडियन स्टेट प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये आपण पाहिलं तर बॉलर ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता रोहन पाटील. 1 रन घेत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 48. आकाश घरत त्या ठिकाणी मागे फिरले होते, परंतु त्यांना परतावा लागला असतं. 1 रन मिळाली. लॉंगॉनवरून नारायण वजे टॉप क्लास बॅटिंग केले चंदनसारच्या मैदानात. सरपाडा टीमचा एक प्रतिनिधी या तुम्हाला खेळावा लागेल कंपल्सरी. आणि वीर तानाजी पारगाव आणि दोन्ही संघातील प्रतिनिधी विजयी संघ या 2 लॉट्स टाकले जातील आणि त्यामध्ये एक रिसीव्ह केला जाईल. त्या संघाला सरपाडा या टीम बरोबर खेळावा लागेल. जी राहील तिला बाय मिळेल. तो शेवटचा अंतिम सामना आजच्या दिवसातील खेळेल.
दरम्यान विकेट मिळाली रनआउटच्या स्वरूपात. स्वतःने रोहन पाटीलने विकेट सॅक्रिफाईस करण्याचा दृष्टिकोन ठेवला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 49 खूप चांगली गोलंदाजी राहिले. गोलंदाज हितेश एक परिपक्वतेचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 2 हितेश या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. लकी ड्रॉ कुपन आहे शेवटच्या दिवसामध्ये. 5 विजेते भाग्य विधाते यांना वेगवेगळे ब्रँडेड गिफ्ट हॅम्पर मिळतील आणि त्यासाठी तुम्हाला 6 सीटरच्या कमेंट बॉक्स मध्ये गुगल लिंक फॉर्म आहे, त्यावर आपण संपूर्ण अपडेट तुमचे द्या. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना हितेशचा चांगला थ्रो पाहायला मिळतोय आणि अंडरआर्म फेकी डायरेक्ट स्टंपचा वेध घेणारा हा बॉल एकच धावेवर सॅटिस्फाईड. चांगली फिल्डिंग हितेशच्या द्वारे पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 50 या धावसंख्येवर. फटका तर छान होता, ऑफ्टनच्या खूपच बाहेर आले होते. जवळजवळ 4थ्या-5व्या स्टंपला येऊन खेळण्याचा दृष्टिकोन होता. ऑन ड्राईव्ह खेळला होता, मनगडाचा चांगला वापर केला. अमित पाटील पुढे आले होते आणि चांगला यावेळेला कलेक्शन पाहायला मिळाला आणि स्टंप्सला भेदत रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. या पण ड्रॉ टाकले जाणार. 4 बॉलचा खेळ झालाय, 2 रनआउट. आतापर्यंत हितेश चांगली गोलंदाजी करतोय. 5 लॉग ओव्हर मध्ये खूप मोठ्या अपेक्षा असतात. ऑन साइडला बैठकी स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय चांगल्या पद्धतीने तेजस पुढे सरसावले गेले होते. संघाची धावसंख्या 51. आता शेवटचा बॉल आहे. हितेशने कमी प्रमाणात धावा दिलेत. पाहायचं कोणता संघ सरपाडा टीम बरोबर खेळेल. विजयी संघाला खेळावं लागेल, म्हणजेच वीर तानाजी पारगाव टीमला बाय मिळाले. फुलटॉस बॉल होता, परफेक्ट यावेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. हितेश चेंडू कॅरी करतील, कोणती चुकी करणार नाहीयेत. गुड कॅच, फलंदाज बाद. 51 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आणि 52 धावांचं टार्गेट आव्हान. खेळायचं होतं ऑन साइडला, परंतु बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला लॉंग ऑफ कडे निघून गेला. म्हणजे बॅट थोडीशी जरूर आपण पाहतायत फिरली गेली होती आणि त्या कारणास्तव जो बॅट स्पीड तर चांगला होता नो डाऊट, परंतु बॅट स्विंग झाली आणि त्याच पद्धतीने हातामध्ये लॉंग ऑफ कडे चेंडू निघून गेला. आणि हितेश व्हेरी नाईस कॅच. वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून या संघामध्ये ओळखला जातो. या अगोदर त्याने चांगल्या गोलंदाजी सुद्धा केलेल्या आहेत. फलंदाज म्हणून एक चांगला परिपक्वतेचा आहे. 52 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. चला यंगस्टर माकडे अ टीम, लगेच आपण फिल्डिंग सजून घ्या. वेळीची दिरंगाई करताना आपणच आयोजक आहात, तर त्या हेतूने आपण थोडंसं कॉपरेट करा की जेणेकरून वेळ वाचेल. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या आपण ऐकूया व्हॉइस ऑफ पांजू भारत राऊत सर, या आपण एक दिग्गज समालोचक, त्यांचा या आपण आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद प्रमोद. चला घाई करा. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी यंगस्टर्स माकणे 2025 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक चांगलं टोटल उभारलं आहे, एक समाधानकारक टोटल मी तर म्हणेल या ठिकाणी उभारलंय यंगस्टर्स माकणे या टीमनं. मात्र या धावसंख्येला कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जाईल हे देखील पाहायला नक्कीच सर्व प्रेक्षकांना आवडेल. सागर, स्मृती
आई चंडिका कोपर संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी उतरत आहेत. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज त्या ठिकाणी पाहत आहात. नारायण आणि अमित ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. टार्गेट सेट केला आहे समोर ते म्हणजे 52 धावांचं. 4 ओव्हरची मॅच, 24 चेंडूंचा सामना आहे. कशा प्रकारे स्टार्ट ही दिली जाईल, कारण पहिले षटक जे आहे ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. 52 धावांचा एक उच्चांक या ठिकाणी गाठलाय या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. त्याच्यामुळे कदाचित ही जी स्टार्ट आहे मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा कशा करता येतील याचा प्रयत्न कदाचित असेल. त्या कारणास्तव आपण एक स्फोटक खेळाडू स्ट्राईक एंडवर पाहतोय आपण मिस्टर अमित, आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय नारायण. ज्याप्रमाणे प्रमोदजी शेडगे सरांनी जी माहिती अमितच्या विषयी दिली त्यानुसार नक्कीच त्या क्षमतेचा तो, त्या कॅपेबलचा तो खेळाडू आहे. म्हणजे एक मोठी इनिंग, एक मोठमोठे स्ट्रोक तो खेळू शकतोय, ज्याप्रमाणे त्याला ती क्रिकेटची जाणकारी आहे. बघूया कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जाईल ते देखील. 52 या धावसंख्येला स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अमित या खेळाडूला पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय अपूर्व या गोलंदाजाला. यंगस्टर्स मागणे, मी मगाशी प्रमोद मंगलदास गरज साहेबांसोबत चर्चा करत होतो त्यावेळेस मी मंगलदास गरज साहेबांना म्हटलंय की इतकं चांगलं टॅलेंट मी म्हणेल यंगस्टर्स मागणे या टीम मध्ये आहे, तर हा संघ बाहेर का खेळण्यासाठी पडत नाही. थोडंसं मिसफील्ड झालं आणि या मिसफील्डचा फायदा उचलला गेला. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन, सुरुवात झाली अकाउंटची, ती म्हणजे अमित यांच्या सुरुवात झाली अकाउंटची, ती म्हणजेच सागर स्मृती कोपर या टीमच्या 2 धावा फळकावर लागल्या गेल्या आहेत. फक्त मी म्हणेन सफाळे वैतरणे या गटातच न खेळता कुठेतरी या मोठमोठ्या स्पर्धा आता सुरू आहेत विरार पट्ट्यामध्ये, या स्पर्धेमध्ये देखील सहभाग दर्शवायला हवा या टीमनं. यावेळेस MS स्टाईल मध्ये खेळायचं होतं. चेंडूला व्हाईट यॉर्करचा आपण हा मारा पाहिला. चांगली गोलंदाजी आपण त्या ठिकाणी पाहतोय. पहिल्या सामन्याच्या दरम्यान आपण यंगस्टर्स मागणे या टीमला तब्बल 102 धावा करताना पाहिलं होतं, मात्र चांगल्या प्रकारे त्यांच्या अगेन्स्ट खेळताना देखील मैत्री सफळ या टीमनं प्रत्युत्तर दिलं होतं. 72 धावा केल्या होत्या, हे विसरता कामा नाहीये. तर इतकं चांगलं टॅलेंट आपल्या टीम मध्ये असताना आपण कुठेतरी बाहेरील स्पर्धा ज्या आहेत त्या स्पर्धा आपण खेळाव्यात, जेणेकरून तिथून तुम्हाला एक दांडगा अनुभव येईल. शॉर्ट बॉल होता यावेळेस, क्रॉस बॅटने चेंडूला खेळलं गेलं. चेंडू स्क्वेअर लेग डीप मध्ये चांगल्या प्रकारे स्टॉप केलं जात आहे. गुड फील्ड, टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा संघ आहे तो म्हणजेच यंगस्टर्स माकणे या गावातील संघ आहे. स्पर्धा देखील यंगस्टर्स माकणे या टीमची आहे. त्याच्यामुळे नक्कीच जे सपोर्टर्स आहेत या मैदानावर ते जास्तीत जास्त सपोर्टर्स मी तर म्हणेल यंगस्टर्स माकणे या टीमच्या दिशेने बाजूने असतील. धावा झाले ते 4. 52चं टार्गेट आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक खूप महत्वपूर्ण असेल कोपर या टीमसाठी. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली, लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये यावेळेस केली जात आहे. यावेळेस बॅटर रिव्ह्यू घेतोय की हा चेंडू अवांतर आहे, वाईट चेंडू आहे की नाही तो चेक करायचा. थर्ड अंपायर त्या ठिकाणी आमचे बिझी होतील. शपळून खेळण्याचा प्रयत्न होता ऑनफिल्ड अंपायरच या ठिकाणी. नक्कीच हा चेंडू अगदी यष्टीच्या वरून गेलाय आणि निर्णय आहे, मात्र त्या ठिकाणी बॅटर रेफर करतोय थर्ड अंपायरला. डिसिजन पेंडिंग या ठिकाणी दर्शवलं जात आहे. काय निर्णय येईल? 52 करायचे आहेत. रिक्वायर्ड 100 आपण जर विचार केला तर जवळपास मी तर म्हणेल यस फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू लॉस, खरोखरच प्रत्येक टीमसाठी 2 रिव्ह्यू आपण अनेकदा अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहतोय. तर एक रिव्ह्यू नक्कीच मी तर म्हणेल सर लॉस झालाय. अगदी लेग स्टंपच्या तो वरून चेंडू रिलीज झालाय, लक्षात ठेवा. यावेळेस अगदी बॅटच्या टोला चेंडू लागतोय. चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पडला बघ. प्रामाणिक क्रिकेटर आहे, भरपूर जाणकारी येते. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 10 धावा. जितकी वर्ष आपण क्रिकेट खेळलायत, लेदर क्रिकेटची कोचिंग आपण करतायत, लेदर क्रिकेट आपण खेळला आहात, अनेक मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धांमध्ये आपण आपलं क्रिकेट खेळलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी एक तो अनुभव आहे आणि या ठिकाणी भरपूर विश्वास मी तर म्हणेल असेल या खेळाडूवर. कारण एखादा विश्वासू खेळाडू असायला हवा टीममध्ये,
त्याच्याकडून एक चांगली इनिंग साकारणं गरजेचं आहे आणि तो कदाचित संपूर्ण टीमचा विश्वास या खेळाडूवर आहे अमित यांच्यावर की एक चांगली इनिंग अमितच्या बॅटमधून पाहायला मिळेल. यावेळेस काय फटका खेळलाय अगदी बॅट अँड पॅडच्या मधोमध हा चेंडू यॉर्कर पद्धतीने हाताळला होता. अगदी खोदून काढले या चेंडूला आणि पाठवून दिलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 धमाके अमित यांच्या बॅटमधून. षटकार 6. बॉल प्लीज. मॅच बॉल आला असेल तर द्या जरा. ओके फ्लिक ऑफ द रिक्स. कारण हा फ्लिकचा फटका होता. अगदी आपण जर सर पाहिलं बॅट अँड पॅडच्या मधोमध चेंडू यॉर्करचा मारा केला होता. काय फटका खेळला गेलाय. क्लासिकल स्ट्रोक खेळला गेला. 6 धावा धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 16 धावा या फटकावर आपण पाहायला मिळत आहेत. श्री पराग रमाकांत पाटील विघ्नहर्ता पेय जल यांचे मालक यांच्याकडून थंडगार पाण्याच्या बॉटल्स व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण प्लीज आमच्या व्यासपीठ आलेत का. ओके वेलकम आगतम स्वागतम सुस्वागतम. परागजी आपलं या मुख्य VIP डायसवर हार्दिक स्वागत आहे. शॉर्ट बॉल होता. बॉडीला पुन्हा टर्न केलं आणि या चेंडूला खेळला गेला 5 इंचच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण. हा चेंडू जर हाताला स्पर्श केला नसता या चेंडूने तर कदाचित हा चौकार देखील जाऊ शकला असता. सुरेख फटका खेळला गेला होता. मात्र शॉर्ट फाईन लेग रिझर्व मध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता फिल्डर कडून. धावा झाल्या त्या 17. अमित पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर येतोय. कशा प्रकारे बॅटिंग अमित यांची होईल. किती वेळ अमित खेळपट्टीवर उभा राहील आणि एक मॅच विनिंग पारी अमितच्या बॅटमधून पाहायला मिळेल का. शफळ खेळायचं होतं यावेळेस देखील. अवेजच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. मग अमितने मला चांगला एक मेसेज दिला होता की कशा प्रकारे या ठिकाणी बॅटिंग करायची या खेळपट्टीवर. भरपूर अनुभव या खेळपट्टीचा आम्हाला देखील आहे. त्याच्यामुळे ही मॅच आम्ही सहजासहजी सोडणार नाही आहोत जरी तो माकण्याचा संघ असला तरी. रिव्हर्स खेळायचं होतं. स्विच हिटचा फटका खेळायचा होता. यावेळेस देखील एक ब्लँक स्ट्रोक खेळला जातोय. 2 चेंडू लगातार डॉट. धावांचा डोंगर समोर आहे. 52 धावा तुम्हाला करायच्या आहेत. प्रत्येक चेंडूवर धावा कशा येतील याचा मात्र विचार करावा लागेल. माफ करा कुपर या टीमला. धावा झाल्यात फलकावर त्यामध्ये 17 धावा. षटक क्रमांक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दुसरं प्रथमेश. काय गोलंदाजी होत आहे. आतापर्यंत 3 चेंडू आणि फक्त 1 धाव प्रथमेशनं खर्च केलाय. जागा बनवली. 2दा चुकलो होतो. तिसऱ्यांदा मात्र हा चेंडू मिस करणार नाहीये. एक आणखीन खणखणीत षटकार अमितच्या बॅटमधून. 6. स्वागत करतो या ठिकाणी. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रदीपजी सकाराम गरज साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनी देखील या स्पर्धेला रोख रक्कम 3001 रुपयाचं आर्थिक सहाय्य केलेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी यंगस्टार्स चषक माकणीमध्ये हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेनं वळतोय. ही विकेट खूप महत्वपूर्ण असेल. शोधावी लागेली विकेट यंगस्टर्स माकणे या टीमला. यावेळेस देखील स्विचिटचा फटका आणि स्वीट फटका. फुल ऑर्थ लाईन चेंडू होता आणि या चेंडूला सरळ पाठवून दिलं थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सर्व दिशेनं सर्व क्षेत्रामध्ये मैदानाच्या आतमध्ये एकच नाव अमित अमित आणि अमित. 6 धावा. षटकार. काय बॅटिंग सुरू आहे बघा. यावेळेस स्विचिटचा फटका खेळला गेला. एक शपळून तो स्ट्रोक खेळला गेला. 360 डिग्री मध्ये आपण असं म्हणू शकतो स्ट्रोक खेळला गेला अमितच्या बॅट मधून. का हा खेळाडू एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. एक स्टारकास्ट खेळाडू आहे हे मात्र दाखवून दिलं मैदानाच्या आतमध्ये अमितनं.
4 षटकारांच्या साहाय्याने तब्बल 9 चेंडू आणि 22 या धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय. धावसंख्या झाली 23 टीमची. पुन्हा एकदा गुटना टेक हा स्ट्रोक खेळला गेला. डीप मध्ये प्रोडक्शनला फील्डर आहे. चेंडू हवेत होता. अमित यांची पारी मात्र संपुष्टात. महत्वपूर्ण विकेट, प्राइजलेस विकेट. मिस्टर अमित परतीच्या मार्गी आउट. बॅटर येऊ द्या प्लीज, वेळ जात आहे. प्लीज बॅटर पाठवून द्या, विनंती करतोय. अजूनही 2 मॅचेस बाकी आहेत. षटक मात्र कमी केले. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 29 धावा. अमित पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत होतं, मात्र ते वादळ वेळेवर शांत करण्याचं काम केलं यंगस्टर्स माकणे टीमच्या गोलंदाजानं. धावा झाल्या त्या 29. 29 लॉस ऑफ 1 विकेट. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 23. 12 चेंडू मध्ये 29 केलेत मंगलदाजी गरज साहेब. 12 चेंडू मध्ये 29 केले आहेत. मात्र त्यावेळेस खेळपट्टीवर अमित पाटील होता. एक झुंजावात खेळी आपण अमित पाटील यांची पाहिली मैदानाच्या आतमध्ये. मात्र वेळेवर विकेट. काय ही विकेट किती महत्वपूर्ण ठरू शकेल यंगस्टर्स माकणे या टीम साठी येणाऱ्या वेळेसाठी. इथून जर वापसी केली तर अमित पाटील यांची विकेट टर्निंग पॉइंट ठरू शकेल, ती म्हणजेच यंगस्टरच्या विजयासाठी. मात्र इथून जर त्या विकेटचं प्रेशर न घेता जी इनिंग अमित पाटीलला साकारले त्याच प्रकारचे इनिंग नवीन येणारा खेळाडू आपण त्या ठिकाणी पाहतोय मिस्टर मयूर याने साकारली तर नक्कीच हे पारडं जड होईल. ते म्हणजेच सागर स्मृती आई चंडिका कोपर या टीमच्या बाजूनं. उलटॉस मिस्टाईन स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. मागे फिल्डर आहे. मागे फिल्डर आहे. बॅक टू बॅक आणखी एक धक्का. बॅक टू बॅक आणखी एक विकेट या ठिकाणी पडली जात आहे. सागर स्मृती आई चंडिका कोपर या टीमची. मिस्टर नारायण परतीच्या मार्गी. म्हणायचं गेलं तर नारायण नारायण आउट. ग्रामस्थानी आज आयोजन केलं हो भारी. वीरांची झाली या दाटी जमली बघा या पब्लिक स्टार. थँक्यू. आणि हे चित्र आपण मंगलदाजी गरज साहेब हे चित्र आपण बऱ्याचदा पाहिलंय. एखादा सलामीचा एखादा बॅटर ज्यावेळेस बाद होतो ना त्यावेळेस त्याचा सोबती देखील जास्त वेळ खेळपट्टीवर राहत नाही. तो देखील लगेच प्रवास परतीचा करतोय. हे दोन्ही एक सेट बॅटर म्हणू शकतो आपण. अमित बाद झाल्यानंतर मात्र नारायणने देखील तो एक मोठा स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता लॉंग ऑन च्या दिशेनं. मात्र एलिमिनेशन कुठेतरी कमी पडलं गेला. एक सुंदर कॅच त्या ठिकाणी टिपला गेला. चांगला चेंडू आहे. फुलर लेनचा चेंडू मिस केला. बॅट आणि बॉलचं करेक्शन झालं नाही. चेंडू पडल्यानंतर अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. येतोय डॉट बॉल. मी म्हटलं ना की कुठेतरी ती अमितची विकेट. तर अमितनं जी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग सुरू केली होती खेळण्यासाठी ती अक्षरशः बॅटिंग यंगस्टर्स माकणे या टीम साठी धोकेदुखी ठरली होती. मिस्टाईन स्ट्रोक आहे. यष्टीरक्षक झेल खाली आला होता मात्र तो कॅचचा अंदाज त्याला घेता आला नाहीये. म्हणतात ना की अतिघाई संकटात नेई. ही अतिघाई कुठेतरी नक्कीच नडली आहे ती यष्टीरक्षकाला. कॅच होतो ड्रॉप. संधी मिळते पुन्हा खेळण्याची. अक्षय यांना मैदानाच्या आतमध्ये चान्स मिळतोय. धावा झाल्या त्या 30. धावा अजूनही करायच्या आहेत त्या 22. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 9 चेंडू. चांगला स्ट्रोक आहे. शॉर्ट बॉल होता. क्रॉस बॅटचा आपण फटका पाहतोय. कॉर्नर डीपला चेंडूला फील्ड केलं गेलं. थ्रो येईपर्यंत 2 धावा. मॅच संपली नाहीये. इथून येणारे जे 2 चेंडू आहेत येणाऱ्या 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका वापसीचा मार्ग मात्र मोकळा करेल सागर स्मृती आई चंडिका कोपर या टीमचा. मात्र हे 2 चेंडू तितकेच महत्वाचे आहेत जितके महत्वाचे कोपर टीमसाठी तितकेच महत्वाचे यंगस्टर्स माकणे या टीमसाठी देखील आहे. हे 2 बॉल जर डॉट आले तर कुठेतरी 6 चेंडू आणि जवळपास 20-21 धावांचं एक मोठं समीकरण आहे त्या ठिकाणी पाहायला मिळेल. वाईटचा इशारा पंचांचा येतोय. त्याच्यामुळे हे 2 चेंडू जे आहेत हे निर्णायक आहेत या मॅच मध्ये. हे चेंडू निर्णायक. मोठे फटके आले
परत वार असेल, वापसी असेल ती म्हणजे कोपर टीमची. मात्र हे चेंडू डॉट आले तर मात्र यंगस्टर्स माकणे टीमचं थोडंसं वर्चस्व असेल या मॅचवर. शॉर्ट बॉल, या शॉर्ट बॉलला सरळ पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्यासाठी मी म्हटलं होतं हे दोन चेंडू खूप महत्वपूर्ण आहेत. मॅच संपली नाहीये, मॅच अजूनही संपली नाहीये, समीकरण बदलली गेली या षटकारानं. तेरा धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 7 चेंडू 13 धावा. यावेळेस उंची जास्त घेतोय चेंडू, मात्र लँडिंग देखील तितकंच महत्वाचं असेल. शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार. मॅचची पूर्ण समीकरण बदलली गेली, मॅचची गणित बदलली गेली. म्हणता येत ना क्रिकेट असा एकमेव खेळ आहे जो सरड्याहून अधिक रंग बदलतोय. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाहीये, हे सत्य आहे क्रिकेटचं. सामना होता कुठे, सामना आला कुठे. जवळपास शेवटच्या 2 चेंडू 2 षटकार. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 45. अजूनही गरज आहे ती म्हणजे 7 धावांची. 6 चेंडू मध्ये सुरुवात बघूया आपण. प्रणय षटक क्रमांक 3 जर आपण सुरुवात पाहिली प्रणयची, पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू सिंगल, चौथ्या चेंडूवर 2 धावा. म्हणजे प्रणयनं फक्त सुरुवातीच्या 4 चेंडू मध्ये धावा खर्च केले होते 3, 1 विकेट देखील प्राप्त केली होती. म्हणजे शेवटचे 2 चेंडू अक्षरशः चुकीच्या रीतीने हाताळले गेले. एकतर एक शॉर्ट बॉल दिला, तो देखील बाउंड्रीच्या बाहेर. त्यानंतर मात्र एक चेंडू स्लॉट मध्ये दिला, अगदी बॅटरच्या पुढे दिला आणि तो देखील चेंडू बाउंड्रीच्या बाहेर पाठवला गेला. शेवटच्या 2 चेंडू मध्ये प्रणयनं खर्च केल्या 12 धावा. आणि इथून मात्र या मॅचचा रिझल्ट आपण पाहतोय. इथून मात्र या मॅचचा रिझल्ट तर लागला नाहीये, मात्र या मॅचवर पकड निर्माण केली आहे ती म्हणजेच कोपर या टीमनं. अक्षरशः असं वाटलं होतं की माकणे यंगस्टर्स माकणे संघ या मॅच मध्ये वर्चस्व दाखवेल की काय, मात्र लगेचच या सामन्याला कलाटणे आले. मात्र मॅच अजूनही संपली नाहीये. इथून मात्र हवेच्या विरुद्ध दिशेने षटक आहे. 6 चेंडू 7 धावा. जितक्या फळकावर सोप्या वाटतायत तितक्या या धावा सोप्या नाहीयेत. स्ट्रगल करावं लागेल, मेहनत करावी लागेल या 7 धावा करण्यासाठी. इथून एखादी चुकी शोधावी लागेल माकणे संघाला. इथून एखादी चुकी समोरच्या संघाकडून जर घडली गेली तर एक कुठेतरी मी म्हणेल माकणे संघाचं पुनरागमन असेल या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये. आणि गोलंदाजी तर नक्कीच नीटनेटकी करावी लागेल. 6 चेंडू 7 धावांची गरज. मॅच संपली नाहीये, जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संध्याकाळी 17 आहे, गरमागरम वातावरण आहे मैदानाच्या आतमध्ये. गारवा देखील जाणवत आहे मित्रांनो हवेत. फुलटॉस बॉल क्रॉस बॅटने खेळला जातोय. बॅटला स्पर्श करतो चेंडू. पंच दर्शवतात की बॅटला स्पर्श केला आहे. चेंडूनं अपील केली होती. पहिल्या चेंडूवर सिंगल, 1 धाव येत आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये 6 करायचे आहेत. चला सरपडा संघ, सरपडा टीम कॅप्टन आपण यायचं आहे. सरपडा टीम कॅप्टन आपण प्लीज त्वरित या. नाणेफेक या ठिकाणी लगेचच करायचे आहे. पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू किती धावांचा असेल. गोलंदाज सज्ज आहे. ऑन साइडला चेंडू हवेत आहे. मागे फिल्डर त्या ठिकाणी होता प्रोडक्शन साठी, मात्र तो अंदाज घेता आला नाहीये. पुढे येऊ की मागे येऊ या गोंधळामध्ये मात्र चेंडूला पकडता आला नाहीये. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. दोन धावांची गरज आहे. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 50 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. सामना होता कुठे, सामना आला कुठे, लक्षात ठेवा. शेवटी क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. मिस्टर स्टोक आहे आणि ते काय हा सामन्याला फिनिश केलं गेलंय का? यस, एका मोठ्या स्टोकनं मात्र हा विजयी संपादन केला जातोय सागर स्मृती आई चंडिका कोपर या टीम कडून. गुड बॅटिंग, कौतुक नक्कीच करेल या ठिकाणी मयूर समी. कारण अमित पाटील बाद झाल्यानंतर कुठेतरी एक प्रेशर होतं, मात्र त्या शेवटच्या 2 चेंडूमध्ये आलेल्या 2 षटकार आणि या 2 षटकारांना ते आत्मबळ दिलं. तो आत्मविश्वास दुगुणा केला सागर स्मृती आई चंडिका कोपर या टीमचा. आणि इथूनच मात्र या मॅचला आली खऱ्या अर्थानं कलाट.